Electrical, Electronics and Power Engineering Department. I am Assistant Professor Ernest Kondu. Welcome all the dignitaries present here, all teaching, non-teaching staff and all dear students. Welcome you all. Energy Conservation Day, celebrated annually in India on December 14. It raises awareness about energy efficiency and conservation. It also highlighting national achievements and encouraging sustainable practices through events like the National Energy Conservation Awards. It is organized by Bureau of Energy Efficiency. This aims individuals and industries to reduce energy consumption and adopt new technologies in future. For this expert session, we have expert named as Additional Executive Engineer Sandeep Jadhav sir from Sangli. Welcome sir. Now I request Anyhow, I heard you welcome my best friend since from last 27 years. दोस्ती आमची अशीच आहे. हॉस्टेलची एकेकाळची पार्टनर म्हणायची आणि असा प्रवास करत करत या गोष्टीचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतोय झालेला आहे आणि होत राहील ते सांगेन मी. I heard you welcome Additional Executive Engineer Mr. Sandeep Jadhav, Mahatransco, Ulandan, Sangli, Vishnabad Sangli, near to Vaidyan College of Engineering Sangli. Actually, he did his diploma from Vaidyan College of Engineering Sangli. Did his BTech Electrical from D-Badu. D-Badu is a Swatach's engineering college. Then he started his career and initially if I am not wrong he was in Mahavitran, then he switched for Mahatransco. Joined as JE. Worked in a very hot area of Sangli where strong political issues were there. आणि मग लोकांचे संपर्क टेक्निकल नो-हाऊ यांची चांगलं जोडून काम करण्यामध्ये फार क्रिटिकल असतं. मग काही राजकीय इश्यूज असायचे काही याच्या ठिकाणी तिथं पण खूप छान पद्धतीने हँडल करून करत मग एई असं करत ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज जिल्ह्याचा कारभार त्यांच्याकडेच आहे. त्याच्यामुळे फार काही आहे. इव्हन केलेला नाश्ता पण नको म्हटले कारण फक्त चहा मुलांना मार बघायला पण लवकरात लवकर जायचं आहे. जेवण पण नको तुमचं. एनर्जी कॉन्झर्वेशनचा अर्थ एखादं कोण मराठीत सांगू शकेल प्रॉपर सांग मराठी सांगायचं नाही. वीज बचत आता जर तुम्हाला भोग लागली असं जर तुम्हाला भोग लागली प्रॅक्टिकली विचार करू प्रत्येक गोष्टीचा. मला भूक लागलेली आहे आणि मला वाचवायचं आहे माझं जेवण तर मी काय करेन मी काय म्हणणार की नाही मी असं थोडं चपाती मला 75% माझं वाचलं पाहिजे. ते चुकीचं कसं आहे भूक भरणार आहे का पोट भरणार आहे का नाही. मला एक चपाती पाहिजे मला मी एक चपाती खातो टेक्निकली पण. तर एनर्जी कॉन्झर्वेशन किंवा इंग्लिशमध्ये इफिशियंट यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. मला आता फॅन पाहिजे हा एक साधं उदाहरण देतो. आपण तुमच्याकडे पेन वगैरे जर असेल ना एखाद्या दुसऱ्या कोण असेल पेन आणि वही आपण एक प्रॅक्टिकली केस स्टडी करायची एनर्जी कॉन्झर्वेशनची. तर ती सिंपल तुम्हाला मी पैशात कधी पण लक्षात ठेवायचं. माणसाला समजा तर मला एखादी गाडी आणि मला गाडी सरकारी गाडी मला किंमत नसते सरकारी गाडीची का तर मला महिन्याला 50,000 रुपये एक्सपेन्सेस पडतात. पण मी जेव्हा माझी स्वतःची गाडी काढतो तेव्हा मला काय होतं मला कोल्हापूर यायचं आहे मला 8,000 रुपये पेट्रोल टाकायचं. ज्यावेळेस त्याची ग्रॅव्हिटी कळते मला पैशाची तेच मला जर फुकट जर मिळत असेल तर मला कळत नाही. म्हणून प्रत्येक कॉन्झर्वेशन्स मध्ये कोणाची काही शंका आहे का आपण त्याच्यावर केस स्टडी करू. आता घरामध्ये तुम्ही काय कराल कॉन्झर्वेशन नाश करायचं घरी गेलो आपण काय करणार पहिल्यांदा जुन्या काळात सिलेबल बल्ब वापरायचो.
रिझल्ट ट्रेंड काय आला? करेक्ट. आता तुम्हाला माहिती आहे का एलईडी मध्ये किती झोल झाला आहे माहिती आहे का तुम्हाला सोलर बद्दल सांगतो. सोलर मध्ये किती झोल झाला आहे माहिती आहे? सोलर मध्ये 90% पॅनल चायनावर इम्पोर्ट होतात आणि त्याला मेक इन इंडियाचा स्टॅम्प लावतात. आणि आपण काय म्हणतो सबसिडी घेतली, मला सबसिडी मिळाली 1,20,000 रुपयाची. 1,20,000 88,000 रुपये सबसिडी मिळाली. सगळ्यात छोटी तिथं तुम्ही ऍज अ टेक्निकल इंजिनियर तुम्हाला समजायला पाहिजे की हे चांगल्या क्वालिटीचं आहे किंवा वाईट क्वालिटीचं आहे. तुम्हाला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मग तुम्हाला सगळं गाव फसवणार आणि आपण त्यात फसायचं म्हणजे आपण त्याच रूटीन बाकीच्या लोकांसारखं मेंबर झालो. तुमच्याकडे एवढं स्किल सेट डेव्हलप झाला किंवा तुम्ही त्यांच्या 1 कोटीचे आहे तुम्ही त्यांना 5 कोटी रुपये सेविंग करून देणार, नक्कीच तुमचा ते विचार करणार किंवा जर अजून मी पगार वाढला तर मला अजून 50 कोटीपर्यंत माझं सेविंग करू शकतो किंवा माझ्या कंपनीचा प्रोडक्टिव्हिटी वाढू शकतो. तर प्रत्येक गोष्टी तुम्ही जरी प्रोडक्शनला आहे समजा इलेक्ट्रिकल कंपनी समजा एबीबी मध्ये तुम्ही म्हणजे ते प्रोडक्शन आहे तुम्ही आणि त्या प्रोडक्शनला तुम्हाला नुसतं टाकायचं काम नाही, तुम्ही त्याच्यामध्ये पण ऑप्टिमम युटिलायझेशन शिकलं पाहिजे. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव आता तर नाही तुम्हाला, पण तुम्हाला त्याच्याचं बेसिक समजलं पाहिजे. मला माहिती आहे जेव्हा या बाटलीमध्ये मला काय बाटली तयार करायला पाहिजे तर मला एक बाटली माहिती आहे जो वाटली एवढा असते 200 मिली पाणी असते, तिची मार्केटला 5 रुपये किंमत आहे, 10 रुपये किंमत आहे. एवढं मला सफिशियंट आहे नॉलेज. मला त्या पाण्याला पीएच किती आहे ते किती आहे ते गरज नाही मला. पण तुमचे स्किल सेट्स आहेत ना आता जे डेव्हलप व्हायला पाहिजे तुमचे स्किल सेट हे तुमचे स्किल सेट बेसिकली ह्या ट्रेंडला व्हायला पाहिजे. मी आज तुम्हाला टेक्निकल नॉलेज देण्यापेक्षा मी जास्त वेगळं आज मी भरपूर स्लाइड सांगले केस स्टडी पण आले होते हे केलं मेन्शन केलं. ह्याने काय सांगितलं काय वाक्य होतं माहिती त्याचं काय वाक्य होतं त्यांचं की एनर्जी एवढी स्वस्त असली पाहिजे, तुम्ही एनर्जी एवढी स्वस्त केली पाहिजे की फक्त श्रीमंतच कॅन्डल लावतो की श्रीमंत व्यक्तीलाच कॅन्डल लावता आलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेची विचार होता म्हणजे कॅन्डल ही कॉस्टली होते की ती एनर्जी एवढी स्वस्त केली झाली पाहिजे आपली ड्रीम पाहिजे की फक्त कॅन्डल हा रिचेस्ट पर्सनच फक्त लावू शकतो. आता उलट झालं, आता गरीब लोक कॅन्डल लावतात. गरीब म्हणजे आपण सगळे गरीब आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण मला 3 लाख पगार आहे 2 लाख शून्य किंमत आहे तुमच्या पगाराला एका महिन्यात समजेल पैसे. तर रिचेस्ट आणि पोरेस्ट म्हणजे आज आपण 3 लाख रुपयाचा व्हॅल्युएशन शून्य आहे आपल्याला. तर कॅन्डल काय तर एनर्जी कॉस्ट एवढी आज कोणी समाधान नाही. तुम्हाला जर खर्च जर थोडंफार अवेअरनेस असेल आम्हाला तर आहेच. तुमच्या आईवडील बघा एमएसबी पण एक शिवाय घालतात लोक. कारण का त्यांचे दोष नाही कारण बिल तेवढं भरमसाठी देते तुमचं. आज प्रत्येकाचा अवरेज बिल 2,000 1,500 3,000 ते सगळ्यांचं बिलाचं अवरेज आहे. आता ऑटोमेशन म्हणजे तुम्हाला सेन्सर्स आले हे शक्य नाहीये घरात आहे हे तुम्हाला प्रॅक्टिकल ह्याच्यात पण वापरायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला ह्याला जाणार आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाहेर जाणार आहे एखाद्या फॅक्टरीमध्ये आहात तुम्ही सांगा किर्लोस्कर फॅक्टरी आहे किर्लोस्कर माहिती असेल तुम्हाला. किर्लोस्करचं बिल किती येतं माहिती आहे प्रत्येकाला, महिन्याचं बिल किती वगैरे असतं ऐकून माहिती आहे तुम्हाला. म्हणजे एखादं उदाहरण देतो तुम्हाला एखाद्या मोठ्या फॅक्टरीचं सर्वसाधारणपणे 10 ते 12 कोटी रुपये बिल असतं महिन्यात. जर मी 10 ते 12 कोटी रुपये बिल 10 ते 12 कोटी रुपयाचं बिलाचं मी त्या महिन्यात माझा काहीतरी गोळ झालाय आणि माझं लक्षच नाही पुढचं ज्यावेळी बिल येणार आहे त्यावेळी किती येणार आहे माझं 30 कोटी रुपये बिल येणार. मीटर इज ओके एमएससी मध्ये मीटर इज ओके पुढं झालं तुमचं 15 कोटी रुपये तुमचा लॉस झाला. ह्या वेळेमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशनच्या घेऊन जर आपण जर विचार केला तर तुम्ही सेम डेला रोजच्या रोज जर करत गेला रोजच्या रोज रिडिंग घेतलं काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर आपण प्रॉपर लगेच ते सापडू शकतो. कळलं का तुम्हाला का नाही कळलं कन्फ्युज नाही ना तुम्ही काय मी तुम्हाला पैशात कन्व्हर्जन करून सांगते माणसाला कळत नाही. म्हणजे मला जर तुम्ही आज जर मला जेव खाऊ घातलं व्यवस्थित कुठेतरी छानपैकी मला काय मी दणकून खाणार सयाजीला तुम्ही मला जर दिलं